नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले। येवल्यात सकाळच्या सत्रातील लिलावामध्ये कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये म्हणजे किलो मागे अवघा 2 रुपयांचा दर मिळालाय। कांदा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आलाय। या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1235 रुपये प्रति किलोने कांदा खरेदी करू असं आश्वासन दिल्यानंतर देखील नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांदा दरांमध्ये प्रचंड घसरण झाली आहे। आज नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीचा कांदा हा केवळ 203 रुपये प्रति क्विंटल पुकारला गेला, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। आपण ही या ठिकाणी सौदा पावती पाहू शकतो। या ठिकाणी केवळ 203 रुपये कांदा पुकारला गेला। शेतकरी आपल्या सोबत आहेत। कांदा ट्रॅक्टर भरून आणलेला होता, फक्त 203 रुपये पुकारले गेलेला आहे। त्याच्यासाठी लागलेला खर्च हा भरपूर लाख रुपये खर्च एकरी, आणि ते फक्त आता 200 रुपये गेलेला आहे। तर हे आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। सरकारने फक्त शेतकऱ्याचं हाल चालवले आहे। डिझेल पेट्रोलचे भाव वाढवलेले आहे, भेटत नाहीये। त्याच्यामुळं सरकारने याला काहीतरी अनुदान द्यावे अशी आमची इच्छा आहे। आता सध्या कांदा शेती परवडत नाहीये, आणि दुसरा इतर जो माल आहे तो सगळा जास्त हमी भावाने घ्यावा लागतो, आणि इतर माल तर जर शेतकऱ्याचा सगळा कमी भावाने विकत असेल शेतकऱ्यांना तो हमी भावाने खरेदी करावा अशी माझी नम्र विनंती आहे। फडणवीस साहेबांनी जे 12 रुपये 35 पैसे जी खरेदी भाव केलेला आहे त्यांनी कमीत कमी त्या भावाने तरी खरेदी करावा अशी आमची इच्छा आहे। आणि 203 रुपये भाव गेला म्हणजे ही शेतकऱ्याची खरोखर खूप थट्टा चाललेली आहे। जी शासनाने कर्जमाफी केलेली शेतकऱ्यांना ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी 12 रुपये 35 पैसे जो भाव दिलेला आहे तो सुद्धा परवडणारा नाही, मात्र जो जाहीर केलाय त्याप्रमाणे तरी खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। कारण की 200 रुपयाने कांदा विकणं हा शेतकऱ्याला परवडणारा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चेष्टा करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।